हॅलो, पार्ट 1 मध्ये आपण कॉन्स्टिट्यूशनचं पाहत आहोत. पार्ट 1 मध्ये 4 आर्टिकल्स आहेत, ज्याच्यामध्ये आपण टेरिटरी डिफाईन करतो आहोत आणि स्टेट्सविषयी माहिती पाहत आहोत. तर आर्टिकल 4 काय पहा, लॉज मेड अंडर आर्टिकल 2 and 3 टू प्रोव्हाइड फॉर द अमेंडमेंट ऑफ द फर्स्ट and the fourth schedules and supplemental, incidental and consequential matters. पहा, लॉ जे आहेत, कायदे जे आहेत, जे 2 आणि 3 मध्ये प्रोव्हाइड केले गेलेले आहेत, त्यांचं अमेंडमेंट करणं किंवा त्यांच्यामध्ये काही बदल घडवणं, हे सगळं कुणाच्या हातामध्ये आहे? पार्लमेंटच्या हातात आहे. आय एम रीडिंग आर्टिकल अगेन. लॉ मेड अंडर आर्टिकल 2 and 3 प्रोव्हाइड फॉर द अमेंडमेंट ऑफ द फर्स्ट and the fourth schedules and supplemental, incidental and consequential matters. आणि इथे आपला पार्ट 1 संपतो.